ठिकाणी असलेल्या वार्षिक कला प्रदर्शनाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानते. कारण प्रशासनामध्ये एवढं वृक्ष वातावरण असतं आणि सगळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना फार कोणी चांगलं म्हणत नाही, पण ते कसं असतं, जावे त्याच्या वंशात देवाकडे. तरी पण एवढ्या आव्हानांना किंवा प्रत्येक वेळी एकदम अलर्ट मोडमध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना जेव्हा अशा साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये जायची संधी मिळते किंवा त्याच्यात, तेव्हा आम्हालाच वाळवंटामध्ये ओएसिस असल्यासारखं वाटतं. आणि प्रत्येकाच्या मनात आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यात एक मूल दडलेलं असतं किंवा प्रत्येकाची एक मूळ स्वाभाविक एक इच्छा असते किंवा त्याचं एक स्वप्न असतं किंवा त्याचं एक हळवी एक किनार असते आणि ती कुठूनही अशी जेव्हा मिळेल तिथं असे ती वर येत असते. तर अशी संधी मला उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल खरंच आपले आभार. आणि हे प्रदर्शन पाहताना किंवा हे आपल्याबरोबर सगळं हे अनुभवताना खरंच खूप छान वाटलं. आणि वॉळ सर आता त्याच्यातले तज्ज्ञ आहेत, धुमाळ सरांच्याबद्दल तर काय ते गुरु आहेत आपले. मी याच्यावर भाष्य करण्याइतकी अजिबातच मोठी नाही आहे, परंतु जे मला आवडलं किंवा जे पाहून आपल्याबद्दल बोलावंसं वाटतं ते मी थोडक्यात मांडते. की कला हे आपल्या मनातल्या भावनांचा आविष्कार करण्याचं एक साधन आहे आणि प्रत्येक या चित्रामागे एक कथा आहे किंवा प्रत्येक या ह्याच्यामागे एक स्टोरी असते. आता मला ते व्यक्तिचित्रण असो, स्मरणचित्र असो किंवा तुमचे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग असो, तर ते त्या कलाकाराशी चित्रकाराशी बोलल्याशिवाय कळत नाही, कारण त्याच्या मागे खूप मोठा थॉट असतो. म्हणजे हे समोरचं चित्र असेल किंवा इकडचं असेल लोककलेचं, तर त्या प्रत्येकाच्यातलं बारकावे जे आहे ते तुम्हीच कलाकार मंडळी सांगू शकता. ते पाहणाऱ्याला आणि पाहणारा त्याच्या पद्धतीनं पण अर्थ लावू शकतो. म्हणजे असं दोन्ही त्याला अँगल आहेत की प्रत्येक चित्राला वेगवेगळे अँगल आस्पेक्ट्स असतात आणि आपण दोन्ही प्रकारे ते एन्जॉय करू शकतो. परंतु कलाकार जो असतो तो कलाकार हा मनस्वीच असतो, चित्रकार हा पूर्णपणे मनस्वी असतो. एक सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मितीचं जे हे आहे, आनंद जो आहे, तो आईला बाळ जन्माला घालताना होतो किंवा एक निसर्गामध्ये जेव्हा रोपटं किंवा छोट्याशा बीजातून रोप उगवतं, त्याच्यातला जो आनंद असतो तो आनंद तुम्ही ह्या चित्रकृती निर्माण करताना तुम्हाला तो मिळतो. आणि आपलं स्वतःचं हे अपत्य असल्यासारखं असतं ते, आणि ते प्रत्येकाला मग प्रिय असतात. मी पण म्हणजे मी जरी ह्या प्रशासकीय क्षेत्रात असले तरी माझा मूळ पिंड हा म्हणजे तो साहित्याकडे रुची असणारच आहे. माझे वडील पण शिक्षक होते, मी स्वतः शिक्षिका होते. अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात मी शिक्षिका म्हणून काम केलं. आता सुद्धा माझ्या घरात शिक्षिका हे वातावरण आहे. तर आपली जी मूळ आवड असते ना, ती मूळ आवड अशी बाहेर येतच असते आपल्याला. त्याच्याकडे ओढ आपल्याला वाटत असते. परंतु आपण जे क्षेत्र निवडतो, म्हणजे असं नाहीये की जरी मला आवड साहित्याची कलेची आणि मी आता ह्या प्रशासनात गेले, तरी पण आपण जे क्षेत्र निवडलेलं असतं त्याच्यामध्ये आपण कसं उत्तम होऊ, जे त्याच्यामधलं सर्वोत्तम आहे ते देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मगाशी मी बोलताना सरांनी पण उल्लेख केला की तुम्हाला याच्यातून काय मिळते, तर पहिला तर आहे की स्वानंद. आपल्याला याच्यातून आनंद मिळतोय आणि जे काही आपण करतो ते आनंदासाठी करतो. पण त्याच्याही पलीकडं तर तो आनंद सुद्धा आपण जेव्हा एकदम उच्चतम पराकोटीचा मिळवू शकतो किंवा त्याच्यातून तुम्हाला अंतिम ध्येय तुमचं काय असेल, तर मगाशी आपल्या तुमचे संस्थेचे जगताप सरांनी पण सांगितलं की किती तुम्हाला स्काय इज द लिमिट आहे. खूप क्षेत्र आहेत, वेगवेगळे आहेत आणि तुम्हाला आता एवढं तर जग आपल्या हातात आहे. या मोबाईलमध्ये सगळं आहे. गुगल सर्च केलं की गुगल बाबा तुम्हाला सगळं सांगतो. तर इतकी क्षेत्र या तुमच्या म्हणजे ड्रॉइंगशी रिलेटेड आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रचंड पुढे जाऊ शकता. पण फक्त कसं आहे की आपण ते ध्येय ठेवलं पाहिजे. आनंद हे आहेच, पण फक्त आनंदाने पोट भरत नाही. तर आज आपल्याला
पोटा पाण्यासाठी जी काही नोकरी करतो, पण ती नोकरी जर आपल्या आवडीच्या क्षेत्रात नसेल तर आपलं मन त्यात रमत नाही. पण हेच आवडीचं क्षेत्राला जर तुम्ही तुमचं करिअर बनवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम जाऊ शकता, पुढे जाऊ शकता. तर अशा कोणकोणती क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो त्याच्याबद्दल तुम्ही आपापसात चर्चा केली पाहिजे, गुगलवरून शोधलं पाहिजे. आपलं चित्र आज इथल्या या छोट्याशा सभागृहात आहे, पुण्याच्या बालगंधर्व जाईल किंवा तुमच्या पंढरी जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे किंवा आणखी तुमची आपण मगाशी सरांनी बरीच मोठी मोठी नाव दिली, जगविख्यात आपली प्रदर्शनं, त्या प्रदर्शनात आपण का नाही जाऊ शकत, ते का नाही ठेवू शकत, हे पाहिलं पाहिजे आपण. असं म्हणतात की नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. म्हणजे अपयश हे अपयश हा काही अपराध नाही, परंतु कमी प्रतीचं ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे. म्हणजे काय की आपण ठेवतानाच मोठं उच्च प्रतीचं ध्येय ठेवायचं. असं म्हणतात ना की सशाच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीची तयारी करून जायची. तर तेवढी आपली तयारी पाहिजे, तेवढं आपलं प्रचंड हे पाहिजे. आणि एकदा आपण ठरवलं तर मग आपण ते नक्की गाठू शकतो. कारण आपले संत किंवा हे सगळे जे सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय काहीच साध्य नाही. मी जरी आज या पदावर असले तरी सुद्धा त्याच्या मागे पण अभ्यासच आहे. म्हणजे ते आपल्याला काहीतरी मोठं व्हायचंय, मोठं घडायचंय. माझे वडील शिक्षक होते आणि ते सांगायचे की यू आर बॉर्न टू डू ग्रेट थिंग्स. तू काहीतरी मोठं होण्यासाठी जन्माला आलेली आहे, असं ते सारखं आमच्या ह्याच्यामध्ये भिनवल्यामुळं. आणि ते सांगायचे की स्वामी विवेकानंदांची नेहमी सांगायचे की बी बोल्ड, बी ब्रेव, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर. तुम्ही शूर व्हा, धाडसी व्हा आणि स्वतःच्या खांद्यावर सगळी जबाबदारी घ्या. अँड नो दॅट यू आर द क्रिएचर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्हीच तुमच्या जीवनाचे खरे निर्माते आहात. आणि ही वाक्य फक्त नुसती बोलण्यासाठी नाहीत किंवा अशी सभेमध्ये मांडण्यासाठी नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. ह्या वाक्यांनी ह्या जे व्यासपीठावरची मंडळी बोलतात त्या प्रत्येक वाक्यामागं खूप मोठा अर्थ असतो किंवा खूप मोठं त्याला बॅकग्राऊंड असतं. आणि ती अशीच वाक्य सुविचार म्हणून येत नाही, तर ते सिद्ध झालेलं असतं. तर त्यामुळं तुम्ही मनामध्ये तुमच्या हे ठेवा की मी आज या कलाक्षेत्रात आहे, माझ्या गुरूंनी जे काही मला दिलेलं आहे ते मी गुरुदक्षिणा म्हणून मी अशी त्यांना काही देईन की जी त्यांनी पण म्हणजे कल्पना केलेली नसेल. आणि माझ्याबरोबर माझ्या महाविद्यालयाचं, माझ्या गुरूंचं नाव पण मी नावारूपाला आणेन किंवा त्यांना देशातच नव्हे तर परदेशात, जगात मी त्यांना हे देईल एक. आणि ती अशी मानवंदना आपण जर देऊ शकलो तर आणखीन काय पाहिजे. सरांनी पण खूप छान सांगितलं. ॲक्च्युली त्यांनी म्हणजे त्यांचा पण त्याच्यात खूप अभ्यास आहे. आणि आपण अशा प्रांतात आहोत म्हणजे कलेला आपल्याकडं जसं आपण इतिहास पण पाहिला तर कलेला राजाश्रय पूर्वी पण होता, म्हणजे महाराजांच्या काळात पण होता. आणि नंतर आपल्या शेजारीच किती औंध आहे, औंधचे भगवंतराय पंतप्रतिनिधी आहेत, तिथं छान म्युझियम आहेत आणि तिथं राजा रवी वर्मेंची मस्त पेंटिंग्ज आहेत. म्हणजे आमच्यासारख्या माणसाला पण ती पेंटिंग्समधली नावं, ओलेतीचं चित्र जे आहे ते, किंवा म्हैसूरच्या राजवाड्यातलं त्यांनी वर्णन केलं सरांनी. तर तुम्ही पण बाहेर जेव्हा कुठे जाता तर आवर्जून अशा यांना भेटी दिल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे तर मुलांना किंवा तरुणांना किंवा सगळ्यांनाच खूप आता आकर्षणं, म्हणजे आकर्षणाचं काय नुसतं असं तर हे फुटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळी प्रलोभनं आहेत, मोह, सगळे जे काय ते सगळं वाईट गोष्टी सगळ्या पण आहेत, पण त्यातल्या पण चांगल्या गोष्टी आपल्याला टिपता आल्या पाहिजेत. ह्याचा वापर करून आपण सोशल मीडियाचा वापर करून आपल्या ज्ञानामध्ये खूप भर टाकू शकतो. आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी मिळू शकतात. आज नुसतं एक वर्ड टाईप करायचा अवकाश, तुम्ही सगळी माहिती मिळू शकता. आणि आता तर नवीन AI आलेलं आहे, जसं ChatGPT आहे तसं डीपसिक ते आलेलं आहे. तुम्ही काही टाकायचा अवकाश, तुम्हाला PhD पण माणूस करू शकतो. म्हणजे मी तशी PhD करणार नाहीये मी स्वानंदासाठीच करणार आहे. परंतु आपण मनात आणलं तर काहीही करू शकतो. यू कॅन इफ यू थिंक. मी जर मनात आणलं
हे तुम्ही मनासारखं हे केलं पाहिजे. आय कॅन बिकॉज आय थिंक, म्हणजे मी करू शकते. आणि हा कॉन्फिडन्स जेव्हा आपल्यात येईल ना, तेव्हा आपण अगदी आकाशाला पण गवसणी घालू शकतो. आणि हे मी स्वतः म्हणजे, आणि असं असतं की म्हणजे तुम्हाला तर तुमचे गुरु आहे, परंतु असं पण बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आपल्या पुढे आदर्श नाही आहेत असं वाटतं की बाबा हा अजून पुढं काय जायचं तर कोण. तर आपल्याकडे पण परंपरा आहे, एकलव्याची परंपरा आहे. आणि आपण स्वतःचे आदर्श होऊ शकतो. किंवा सूर्य कसा स्वयंभू तारा आहे, तुम्ही स्वतः आणखी नॉलेज मिळवू शकता. आणि स्वतः ध्यास घेतला एखाद्या कुठल्याही गोष्टीचा तर आपण ते नक्की मिळवू शकतो. ध्यास म्हणजे ध्यास लागला पाहिजे. असं दिवस रात्र आपल्या डोक्यात मध्ये ते चक्र पाहिजे की मी काहीतरी करेन, मला काहीतरी मोठं व्हायचंय, मी ह्याच्यात नवीन काहीतरी शोधेन. तुम्ही स्वतःच वेगळी शैली निर्माण करायला. तर तुमच्या चित्रकलेच्या ह्याच्यात कितीतरी वेगळ्या शैली आहेत. म्हणजे आता मी मगाशी सरांना सांगितलं, मी जयपूरला गेले तर तिथलं मिनिएचर पेंटिंग्स, त्याला एवढीचं चित्र असते, हत्तीचं, उंटाचं. कारण त्या प्रत्येक ह्याला हे आहे अर्थ आहे ना. हत्ती म्हणजे तुमच्या समृद्धीचं प्रतीक आहे, उंट आहे आणि घोडा आहे. तीनच त्यांचे ते असतात आणि त्याच्यामध्येच ती सगळी चित्र असतात. हत्ती, उंट, घोडा म्हणजे राजदरबार, त्यांचे प्रतीक, शौर्याचं ह्याचं प्रतीक वगैरे. आणि ते मिनिएचर पेंटिंग तर ते छोटंसं एवढीचं पेंटिंग असतं. 10,000 15,000 एवढी त्याची किंमती आहे. आणि आपण लोक म्हणजे आता आमच्यासारखे गेले, कोणी पण गेलं तर ते आपण ते घेऊन येतो, आपल्या ह्याच्यात जातो, ते आपल्याला प्रेस्टिजियस वाटतं. आपलं ते हे पाहिजे. माझं चित्र असं कुणाच्या तरी हॉलमध्ये, मोठ्या दिवाणखान्यामध्ये, भलं ते छोटं असेल, त्याची आकार नाही महत्वाचा, त्यातलं कंटेंट, त्याच्यातला तो आशय, त्याचं ते त्याची कलाकारी हे असेल, असं माझं स्वप्न पाहिजे. अशी मी होईल, असं काहीतरी ध्येय केलं, मनात आणलं तुम्ही तर तुम्ही सगळे होऊ शकता. आणि तुम्ही तर म्हणजे कलाकार हा मला नेहमी आवडतात कलाकार, कारण ते म्हणजे कुठल्याच बंधनात नसतात. नाहीतर नोकरी करणारे ना, म्हणजे आता मी इथे होते तर मला कमीत कमी 15 फोन आले, 2-4 फोन मी घेतलेच नाही. किंवा मला आता सारखं हे की आता मला जवळ हे करायचं, ते टार्गेट आहे, ते टार्गेट. तसं तुम्हाला नाही, तुम्ही तुमचं मन जे सांगते ते तुम्ही चित्राचे ब्रशचे हे केले की तुम्ही तुमचं तो सगळं आतलं सगळं बाहेर टाकू शकता तुम्ही. एवढं त्या कलेमध्ये हे आहे. त्यामुळं कलाकारांच्या बद्दल नेहमीच एक असूया म्हणू शकता पण आहे, कारण ते खरं जगतात. तर ते तुम्हाला तुमचं जगणं समृद्ध करणारी हा म्हणजे. आणि कोणी पण असं चित्रकला शिकायला म्हणून येणारी बघितली तर तुम्ही बघा संख्या खूप कमी आहे. का तर ते तुमच्यामध्ये आहे. ते कुणाला पण कौशल्य नाही ना. मी असं उठले, मला वाटते गाणं शिकावं, पण मी जाऊ शकत नाही कारण मला गळा नाही आहे. तसंच कोणी पण चित्र काढायला जाऊ शकत नाही. का तर ते तुमच्यामध्ये आहे. तो रंगांशी खेळणे किंवा ते चित्र काढणे ही कला, ती थोडीशी एक जन्मजात म्हणा, तुम्हाला तुमच्याकडे ती देणगी आहे, तुम्हाला ती आवड निर्माण झालेली आहे आणि तुम्हाला तसं ते व्यासपीठ पण मिळालेलं आहे. तर ह्या सगळ्या मिळालेल्या संधीचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. आणि शेवटी जाताना एकच सांगते, तुकोबरायच म्हणजे आहे, प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निज नामी त्यावरी बोलता. आपलं काहीतरी असं ठसा आपण उठवलं पाहिजे आपलं आयुष्य. नाही तर असंच किडामुंगी पण जातात, पण आपलं म्हणून एक काहीतरी ठसा असेल तर तो आपण आपल्या सभोवतालच्या ह्याच्यामध्ये उठून गेलं पाहिजे आणि आपल्या कलेला, आपल्या ह्याला न्याय दिला पाहिजे. धन्यवाद.